गेल्या काही दिवसांपासून मुंबई गोवा महामार्गावरील अपघाताच्या घटना ताज्या असताना अशातच आता आपण जगबुडी पुलावरती आहोत। तुम्ही जर माझ्या पाठीमागे बघितलं तर एक केमिकल नेणारा टँकर या ठिकाणी अपघात होऊन पलटी झालेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे टँकर आहे या टँकरमधलं जे केमिकल आहे ते लीक आहे आणि जे लीक झालेलं केमिकल आहे हे थेट जी खेडची जीवन वाहिनी म्हणून जी ओळखली जाते अशा जगबुडी नदीच्या नदीपात्रामध्ये हे केमिकल आता सांडतंय, लिकेज होतंय। आता प्रशासनाची टीम या ठिकाणी आलेली आहे। नेमकं हे केमिकल कोणत्या कंपनीचं आहे हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर जर बघायला गेलं तर अनेक गावांचा पाणी पुरवठा या नदीवरून केला जातो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे खेड शहराचं मेन जॅकवेल जे ज्या ठिकाणी आहे ते जॅकवेल ह्या नदीपात्रामध्ये आहे आणि अशातच आता सर्वात मोठं आव्हान इथल्या स्थानिक प्रशासनावरती असणार आहे की हा जो टँकर पलटी झाला याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं केमिकल या ठिकाणी आहे। जर तुम्ही माझ्या पाठी ही दृश्य बघताय त्या दृश्यामध्ये तुम्हाला बघू शकाल की जे टँकरमधले जे केमिकल आहे ते नदीपात्रामध्ये जाते। ह्या नदीपात्रामधून अनेक गावांना पाणी पुरवठा केला जातो। त्याचप्रमाणे अनेक मच्छीमार देखील ह्या नदीपात्रावरती अवलंबून असतात, आपलं पोट भरतात, आपली उपजीविका या नदीपात्राद्वारे केली जाते। मात्र कुठे ना कुठेतरी वारंवार होत असणारे अपघात प्रशासनाला रोखण्यामध्ये कुठेतरी अपयश येतंय का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। कारण गेल्या 2-3 दिवसांपासून भोसले घाट असेल, मुंबई गोवा महामार्ग असेल यावरती टँकर पलटी होण्याच्या घटना ह्या वारंवार होत आहेत। एका दिवसामागून दिवसाआड दिवस या घटना या ठिकाणी होत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो थेट टँकर आहे हा थेट आता नदी किनारी आणि ते नदी पात्रामध्ये पडल्यामुळे पुढे किती मोठं नुकसान होणार आहे हे बघण्या योग्य आहे। कॅमेरामन वैभवसह मी शुभम, एलेक्स मराठीसाठी भरणे।